विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुळाक्षर लेखनाचा सराव करणार आहोत. मुळाक्षरे आहेत श, स, ह, ळ, क्ष आणि ज्ञ. तयार आहात ना सर्वजण? चला तर मग सुरुवात करूया मुळाक्षर लेखनाला. श श षटकोन. सर्वांनी आधी अक्षर पाहून घ्या आणि नंतर माझ्यासोबत लिहा. श श षटकोन. अशा प्रकारे माझा श श षटकोन हे अक्षर लिहून झालेलं आहे. आता मी षटकोन काढणार आहे. षटकोन म्हणजे ज्याला 6 कोण असतात त्याला षटकोन असं म्हणतात. खूप सोपं आहे. हा आहे षटकोन. पहा 1 2 3 4 5 6 याला 6 कोण आहेत म्हणून हा आहे षटकोन. याला मी माझ्या आवडीचा रंग देत आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील रंग द्यायचा आहे. श श षटकोन. आता आपण श हे अक्षर लिहिणार आहोत. तयार आहात ना सर्वजण? चला श या अक्षराचं वळण पाहून घ्या. श श षटकोन. माझा हात ज्या दिशेने फिरत आहे त्याच दिशेने तुम्ही देखील तुमचा हात फिरवायचा आहे आणि श श षटकोन लिहायचा आहे. लिहिल्यानंतर अक्षरावरती व्यवस्थित रेष मारायची आहे. पेन्सिल घट्ट पकडा व श श षटकोन लिहा आणि लिहित असताना म्हणा श श षटकोन, श श षटकोन. यानंतर पुढील अक्षर आहे स स ससा. सर्वप्रथम स हे अक्षर कसं लिहायचं ते पाहून घ्या. पहा स स स सा. स स ससा किंवा स स समई काढूया आपण. समई काढायला अतिशय सोपी आहे. ससा देखील सोपा आहे परंतु तुम्हाला समई काढायला चांगल्या प्रकारे जमेल. पहा आपण समई काढूया. खूप सोपं आहे. पहा अशा प्रकारे आपण समई काढत आहोत. ही आहे समई. स स समई किंवा स स ससा. झाली समई तयार. आता आपण समईला रंग देऊया. खूप सोपं आहे. या ठिकाणी मी पिवळा रंग देत आहे समईला. तुम्हाला देखील तुम्हाला जो रंग आवडेल तो द्यायचा आहे. ही आहे समई. समई पेटवलेली आहे त्यामुळे आगीचा रंग देत आहे मी. अशा प्रकारे स स समई हे चित्र काढून झालेलं आहे. आता स हे अक्षर तुम्हाला लिहायचं आहे. सगळ्यांनी वळण पाहून घ्या. निरीक्षण करा आणि माझ्या सोबतच लिहा. पहा स स समई. पुन्हा एकदा पाहून घ्या. स स समई. नीट निरीक्षण करा आणि माझ्यासारखंच
स स समई काढण्याचा प्रयत्न करा. आणि लिहिता लिहिता म्हणा स स समई, स स समई. त्यानंतर पुढील चित्र आहे ह ह हत्ती. सर्वप्रथम तुम्ही ह हे अक्षर मी कसं लिहित आहे याचं निरीक्षण करा आणि नंतर लिहिण्याचा प्रयत्न करा. पाहून घ्या. ह ह हत्ती. ह हे अक्षर लिहून झालं आहे. आता मी हत्तीचं चित्र काढणार आहे. खूप सोपं आहे हत्तीचं चित्र काढायला. आपल्याला छोटासा हत्ती काढायचा आहे. अतिशय सोपं आहे हत्तीचं चित्र. आता एवढे सगळे चित्र काढल्यानंतर तुमची चित्र अतिशय तुम्हाला चित्र काढायला सुद्धा चांगल्या प्रकारे जमणार आहे. काही जमणार नाही असं काहीच नाहीये. पहा, हा झाला आपला हत्ती तयार छोटासा. आता आपण हत्तीला रंग देऊया. पहा, ह ह हत्ती. खूप सोपं आहे. हत्ती काढायला खूप सोपं आहे. आणि आता मी हत्तीला रंग देत आहे. खूप सोपं आहे. छोटासा हत्ती. पहा, ही हत्तीची शेपटी, हे हत्तीचे पाय. पुन्हा एकदा वाटलं तर पाहून घ्या हत्ती कसा काढायचा. पहा, खूप सोपं आहे. हत्तीची सोंड, आणि हा पूर्ण हत्ती. हत्तीची शेपटी, हत्तीचे पाय. हा झाला हत्ती तयार. हत्तीचे डोळे. अशा प्रकारे आपण हत्ती काढलेला आहे. हा हत्तीचा कान. हत्ती झाला तयार. अशा प्रकारे आपण हत्ती काढला आणि तुम्हाला आवडेल त्या रंगामध्ये तुम्ही हत्ती रंगवायचा आहे. आता आपण ह हे अक्षर लेखन करणार आहोत. पहा, तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्या आणि त्यानंतर माझ्यासोबत लिहा. पहा, ह ह हत्ती. पुन्हा एकदा पहा, मी पेन कोणत्या दिशेने वळवत आहे त्या दिशेनेच तुम्ही देखील तुमची पेन्सिल आहे ती पेन्सिल वळवायची आहे. ह्याचा सराव पूर्ण पान भरून तुम्हाला करायचा आहे. सराव भरपूर करा. नक्कीच तुम्हाला ह्याचं वळण जमेल. आणि लिहिता लिहिता म्हणा ह ह हत्ती, ह ह हत्ती. पुढील अक्षर आहे ळ ळ बाळ. सर्वप्रथम ळ हे अक्षर कसं लिहायचं ते पाहून घ्या. ळ ळ बाळ. पहा, ळ हे अक्षर लिहून झालेलं आहे. आता मी बाळाचं चित्र काढत आहे. खूप सोपं आहे बाळाचं चित्र काढायला. तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे जमेल. पहा, हसरं बाळ काढायचं आहे. थोडे थोडे बाळाच्या डोक्यावरती केस काढायचे आहेत. हे झालं बाळ. आता आपण बाळाला रंग देऊया. बाळाच्या ओठांना लाल रंग देऊया आणि केसांना काळा रंग देऊया. आणि चेहऱ्याचा रंग देऊया. हे झालं बाळ. आता आपण ळ हे अक्षर लिहायचं आहे. पहा, वळण लक्षात घ्या. ळ ळ बाळ.
ळ ळ बाळ. पुन्हा एकदा पाहून घ्या. माझा हात ज्या दिशेने वळवत आहे मी त्याच दिशेने तुम्ही देखील तुमचा हात वळवायचा आहे आणि ळ हे अक्षर लिहायचे आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे ळ ळ बाळ, ळ ळ बाळ. यानंतर पुढील अक्षर आहे क्ष क्ष क्षत्रिय. सर्वप्रथम अक्षराचं निरीक्षण तुम्ही करा आणि त्यानंतर क्षत्रिय क्ष क्ष क्षत्रिय काढा. पहा, क्ष क्ष क्षत्रिय. अक्षरलेखन झालेलं आहे. पहा, पुन्हा एकदा अक्षराचं वळण लक्षात घ्या. क्ष क्ष क्षत्रिय, क्ष क्ष क्षत्रिय, क्ष क्ष क्षत्रिय. तुम्ही अक्षराचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि त्या पद्धतीने लेखन करायचं आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे क्ष क्ष क्षत्रिय. पुढील अक्षर आहे ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वरी. सर्वप्रथम तुम्ही ज्ञ हे अक्षर कसं काढायचं ते पहा, निरीक्षण करा आणि नंतरच लिहा. पहा, ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वरी. पुन्हा एकदा पहा, ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वरी. आपण चित्र काढूया. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ प्रत्येकाच्या बऱ्याच जणांच्या घरी असेल. ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वरी किंवा ज्ञ ज्ञ ज्ञानदेव हा आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ. तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नक्कीच असेल. आता आपण ह्याला कलर करूया. माझं चित्र ज्ञानेश्वरीचं चित्र काढून झालेलं आहे आणि मी आता त्याला रंग देत आहे. ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वरी, ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वरी. आता आपण काय करणार आहोत, ज्ञ हे अक्षर लिहिणार आहोत आणि त्याचा सराव करणार आहोत. पहा, अक्षराचं वळण लक्षात घ्या. ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वरी. पुन्हा एकदा पहा, ज्ञ ज्ञ ज्ञानदेव, ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वरी. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, काढायचं आहे. पुन्हा एकदा पहा, ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वरी. आपण अशा प्रकारे श स ह ळ क्ष आणि ज्ञ या मुळाक्षरांचा सराव केला. धन्यवाद.